नमस्कार, संगीताज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत ओले काजू घातलेलं मालवणी चिकन आणि त्याबरोबरचा झणझणीत असा रस्सा। तर आता मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन आता आपण मॅरिनेट करून घेणार आहे। इथे मी पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे आलं लसूणची पेस्ट। आता चिकनमध्ये हळद, मीठ, मालवणी मसाला, गरम मसाला आणि आलं लसूण पेस्ट। आता हे सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून घेऊ। चिकन अर्धा तास बाजूला मुरायला ठेवू। आता आपण वाटण तयार करायला घेऊ। इथे मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलंय, 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत, 20 लसूण पाकळ्या आणि 5 इंच आलं। कढई इथे तापली आहे। आता कढईत सुकं खोबरं भाजून घ्यायचंय। खोबरं आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनटं खरपूस भाजून घ्यायचंय। खोबरं आता आपलं भाजून झालेलं आहे, ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता त्याच कढईमध्ये कांदाही घ्यायचा आहे। कांदाही आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला 4 ते 5 मिनटं खरपूस भाजून घ्यायचा आहे। कांदाही आता भाजून झालेला आहे। आता तोही प्लेटमध्ये मी काढून घेते। आता यात आलं लसूण घालायचं आहे आणि मसाला थंड करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। अर्धा तास झालेला आहे। चिकनही आता व्यवस्थित मॅरिनेट झालं आहे। इथे मी ओले काजू फक्त गरम पाण्यामध्ये 2 मिनटंच भिजत घातले आणि त्यांना आता सोलून घेतलं आहे। इथे मी हळद, मालवणी मसाला, बेडगी मिरचीचं तिखट, गरम मसाला, मीठ आणि 1 लहान कांदा बारीक चिरून घेतला आहे। आता आपण चिकन करायला घेऊ। मसालाही वाटून झालेला आहे। इथे मी 3 चमचे तेल घेतलं आहे आणि तेलही गरम झालेलं आहे। त्यात आता 3 तमालपत्र घेतलेली आहेत मी आणि बारीक चिरलेला कांदा। कांदा आता आपण व्यवस्थित परतून घेऊ। कांदाही आता ब्राऊन झाला आहे। त्यात आता मी 4 चमचे वाटण घालते। कांदा खोबऱ्याचं जे वाटण घातलेलं आहे त्याला आता 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घेऊ। मसाला व्यवस्थित परतून झाला आहे। त्यात आता पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरचीचं तिखट, 2 चमचे मालवणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ। आता मसाले सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर यावरती मी झाकण ठेवून 2 मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवून देते। 2 मिनटं आता झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता की कढईला पण तेल सुटलेलं आहे। आता या मसाल्यामध्ये आपण चिकन घालू। चिकन आता व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। चिकन पण आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। टोपावरती आता मी झाकण ठेवलेलं आहे। त्यात आता मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे आणि आता हे चिकन मी मीडियम फ्लेमवरती वाफेवरती 5 मिनटं शिजवून घेणार आहे। 5 मिनटं झालेली आहे। हे जे आता ताटावरचं पाणी आहे ते मी या चिकनमध्ये घालते। वाटण केलं होतं त्या वाटणाचं पाणी पण आता मी या चिकनमध्ये घालून घेते। आता चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता चिकनमध्ये ओले काजू घालायचे आहेत आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चिकन मी मीडियम फ्लेमवरती अजून 5 मिनटं शिजवून घेणार आहे। 5 मिनिटे झालेली आहे। चिकन 90% शिजलं आहे। आता ह्या चिकनमधली थोडीशी ग्रेव्ही आणि चिकनचे पीस मी काढून घेते, कारण मला चिकनचा रस्सा करायचा आहे।
आता ही जी बाकीची ग्रेव्ही आहे ती मी आटवून घेणार आहे, कारण की मला हे सुकं चिकन करायचं आहे आणि ही ग्रेव्ही आपली आटते तिथपर्यंत आपण चिकनचा रस्सा करायला घेऊया. चिकनचा रस्सा करायला घेऊ. कढईत 4 चमचे तेल गरम करून मी घेतले. त्यात आता 2 चमचे मी वाटण घालते आणि वाटण तेलात आता व्यवस्थित परतून घ्यायचे. मसाला आता व्यवस्थित परतून झालाय. त्यात आता मी पाव चमचा हळद, पाव चमचा बेडगी मिरचीचं तिखट, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा मालवणी मसाला आणि चवीपुरतं मीठ. आता मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता यात थोडीशी मी कोथिंबीर घालते आणि परत परतून घेत आहे. मसाला परतून झालाय. आता त्यात चिकनची ग्रेव्ही घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मी गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवलाय. मीडियम फ्लेमवरतीच ठेवून आपल्याला ही ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ग्रेव्ही मसाल्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता ह्यात चिकनचे पीस घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे. मी वाटणामध्ये चिकनची ग्रेव्ही घातल्यामुळे वाटणाला खूप छान टेस्ट येते. आता ह्यात मी 1 ग्लास गरम केलेलं पाणी घालते. चिकनमध्ये नेहमी गरम पाणीच वापरायचं. आता मी हे व्यवस्थित मिक्स करून मीडियम फ्लेमवरती ह्याला आता उकळी काढून घ्यायची आहे आणि आता ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. ग्रेव्ही बरोबरच आता आपलं इथे काजू घातलेलं सुकं चिकनही तयार झालेलं आहे. व्यवस्थित शिजलं पण आहे आणि तुम्ही रंगही पाहू शकता की किती छान आलेला आहे. काजू घातलेलं सुकं चिकन आणि झणझणीत असा मालवणी चिकनचा रस्सा इथे तयार झालेला आहे. तुम्ही रंगही पाहू शकता की किती सुरेख आलेला आहे. जर मी ही बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.